I want make it sweet, baby. Super you पेण 28, अलिबाग 57 किलोमीटर, महाड 125 आणि गोवा 536. पेण 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 फ्री में ॲडव्हर्टायझिंग करते भाई हम लोग. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या व्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे द समीर व्लॉग्स. आणि आज आपण चाललेलो आहेत आपल्या गावाला परत एकदा. पुन्हा आपली सॉरी चालली देवगडला, कारण की आता ह्या 2026ची आपली पहिली राईड असेल गावची. वाजलेले आहेत आता सकाळचे 4:30 असतील. आपण सकाळीच निघालो आहे अर्ली मॉर्निंग. तर आता बघूया आपली राईड कशी होते. दररोज आपण रात्रीची राईड करतो, पण आज आपण मॉर्निंगलाच चाललो आहे. बघूया आता मॉर्निंगचा एक्सपिरियन्स कसा असतो आहे आपला. तर आता तर थोडा काळोख आहे, आपण पुढे जाऊन भेटूया. पुढे जाऊन थोडी लाईट असेल रोडवर तर तिथे कंटिन्यू करूया. लास्ट इयरचा व्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज चॅनलमध्ये आहे, आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी लिंकसुद्धा देतो, वरती येत असेल. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे, कोण आहे रे बाई, सकाळचे 5 वाजलेत आणि आपण निघालो आहे जस्ट. आता आपण जाणार आहेत आपल्या रोजच्या रस्त्याने कलिना फ्लायओव्हरवरून. नंतर आपण वाशी वगैरे सर्व मानपूर वगैरे करत जाणार आहे. आधी मानपूर देणार, नंतर मग वाशी, आणि असंच पनवेल वगैरे काढतात डायरेक्ट देवगड. आपल्याला देवगड आहे अजून किती, खूप किलोमीटर होतं, जास्त आहेत, 500 का काहीतरी आहे. आपण परत एकदा चेक करूया किती किलोमीटर आहे टोटल. सकाळचं तर आता काय एवढं ट्रॅफिक वगैरे वाटत नाही, सिग्नल वगैरे आहेत. आता जस्ट चालू होतील आता 5-6 वाजताच. अजून तरी ब्लँक आहे. हा बघा, काही दिसत पण नाही. आता माझे स्टॉप तर जास्त घ्यायला कोण आहे नाही सोबत, त्याच्यामुळे आपण कंटिन्यू जाऊ शकतो. कारण की आजची आपली जी राईड असणार आहे ती आहे सोलो ट्रिप, मुंबई टू देवगड सोलो ट्रिप. भाई खूप मजा येणार आहे, तुम्हाला बघायला सुद्धा मजा येईल आणि मला जायला सुद्धा मजा येणार आहे. आज आपल्याला एकदम खूपच मजा येणार आहे, कारण की राईड एकदम वेगळीच असणार आहे. पण आजची जी राईड आहे ती आपण करणार आहे मॉर्निंगची, कारण की मॉर्निंग पण एक्सपिरियन्स करायला पाहिजेत ना. फक्त ऊन नको भाई, बस बाकी सर्व चालेल आपल्याला. रस्ते चांगले पाहिजे, रस्ते चांगले असतात तर प्रश्नच नाही, तर अजूनच मजा येईल. आणि ॲक्च्युली आपल्याला मॅपमध्ये तर दाखवलं आहे 9.5 तास, पण ऑब्व्हियसली आपल्याला थोडा लेटच होणार आहे पोचायला, कारण की आपण हळूहळू जाणार आहे मजे घेत. इथून तर आपण थोडा फास्टच जाऊया. आपण किती स्पीडला गेलो तरी आपली स्पीड आज 0च असणार आहे. ॲक्च्युली माझा जस्ट काल रात्रीच स्पीडोमीटर बंद झाला, पण जेव्हा मी बघितला तोपर्यंत थोडा लेट झाला, मग तर गेलोच नाही कुठे. वायर पण बघितली उचल करून, पण नाहीच झाला. होप सो राईड आपली चांगली असेल. आपल्या या राईडला इथूनच सुरुवात होते. हर टाईम आम्ही जेव्हा जातो मित्र लोक आमच्या गावाला, महाडला जातो तुषारच्या गावी, तेव्हा पण आमची राईडची सुरुवात इथूनच होते.
तर पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. म्हणजे ॲक्च्युली आपण चेंबूरच्या इथे पोचलो आहे. चेंबूरवरचा जो राईट असतो जिथून आपण राईट मारून पोचणार आपण मानकुर्दला. आता पोचणार आपण मानकुर्दला, तिथून लेफ्ट मारून वाशीला आणि पुढे आपण आता पोचलो आहे मानकुर्द. जस्ट ब्रिज उतरलो. आता इथून मारूया लेफ्ट. लेफ्ट मारल्यावर पुढेच येणार आहे आपल्याला वाशी. गाईज व्हॉइस कसा येतो आहे जरा सांगा कमेंटमध्ये. आजूबाजूचा व्हॉइस पण येतो आहे की फक्त माझाच येतो आहे? आजूबाजूचा पण व्हॉइस यायला पाहिजे. तसं तर आपण पोचलो आहे आता वाशी ब्रिजवर. इथं लिमिट तर स्पीड लिमिट 50ची आहे आणि आपली स्पीड पण 0 आहे. 0. आता आपण पोचलो आहे कळंबोली. कळंबोलीचा पेट्रोल पंप आमच्यासाठी फेमस आहे, कारण की जेव्हा पण आम्ही गावाला जात असतो तेव्हा इथूनच पेट्रोल भरतो. पण आता आज माझा मूड नाही, कारण की मी कालच पेट्रोल फुल करून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता आपण सरळ नको जाऊया, कारण की आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. सरळ टू व्हीलरला एंट्री नाही आणि आपल्याला जायचं सुद्धा नाही तिकडे. आपण जाणार आहेत लेफ्ट मारून. ओ वाव, क्या बात आहे, क्या बात आहे. इथून मारायचं राईट आपल्याला. आपण जिथून जातो त्याच रोडने जाऊया. दुसरे रोड आपण नको घेतो, कारण की जेवढं माहिती आहे त्याच रस्त्याने जायला पाहिजे, कारण की मी मॅपसुद्धा चालू नाही केला आहे. हा एक असा रस्ता आहे जिथे मला आल्यावर असं वाटतं की भाई गावची सुरुवात झाली आहे. लहानपणापासून मला एक वेगळीच आवड होती रे. आम्ही लहानपणी तर ह्याच्याने जायचो टूवर्सने. तर हा टर्निंगला आल्यावर समजायचं भाई गावाला पोचलं आपण, कारण की पनवेलपासून तर गावं चालू होतात सर्व. पनवेलच्या नंतर बघा सनराईज मस्त झालेलं आहे बॅक साईडला. आपल्याला व्ह्यू तर दिसत नाही आहे सध्या. तर गाईज आता आपण पोचलो आहे पनवेलच्या पुढे. इथून आपल्याला पुढे जाऊन राईट मारायचं आहे. नंतर आपण लागणार मुंबई गोवा हायवे. सध्या आपण आहे आता मुंबई पुणे एक्सप्रेसवर, नाही मुंबई पुणे. बघा पणजी 546 लिहिलं. मुंबई गोवा. येस येस, फायनली वी डिड इट. आवर फर्स्ट सोलो राईड ऑफिशियली. सर्वजण थांबलेत नाश्ता करायला. आंब्याला तहान भूक काहीच नाही लागत, त्यामुळे आपण जाऊया. हा क्या बात आहे, क्या बात आहे. पेण 28, अलिबाग 57 किलोमीटर, महाड 125 आणि गोवा 536. NH66. यस, चलो मिलते. सुंदर अशी सुप्रभात सर्वांना. सो गाइज वी आर ॲट पेण. पेण 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 पेण. खाली गेलात तर पेण शहर आणि समोर गेलात तर गोवा अलिबागचा रस्ता. आता आपल्याला लावणार आहे वडखळ. आपण पोचतोय अलिबाग फाटा.
बघा, इथून लेफ्ट मारला का अलिबाग. ज्यांना ज्यांना जायचं आहे अलिबागला त्यांनी इथून लेफ्ट जावा. नाईस यार, नाईस. आता वाटतं व्ह्यू एक नंबर यार, पूर्ण तिथपर्यंत दिसतोय. ट्रेन पण दिसली. ट्रेन कुठं राहिली? कोकण रेल अजून आली नाही. चिकणीला पोहोचलोय. चिकणी, व्हॉट इज चिकणी ब्रो? आय नॉट चिकणी. माय गॉड, आपण पालीला पोहोचलो गाइस. येस, वी डिड इट. वी जस्ट रीच ॲट पाली नाका. नाश्ता नको, अजून थोडा टाइम आहे. नाश्ता करायला अजून थोडासा टाइम आहे रे. तोपर्यंत आपण अजून पुढे जाऊ शकतो. ओ माय यस. हा यार, शॅडो दिसली आपली. हां शॅडो दिसली. हां, इवग इवग इवग. टाटा. असं वाटत होतं फुल आपल्याला टाटा करी. सो गाइस, हम पहुंच चुके हैं अभी कोलार. इथून आता आमचे सर्व गाव चालू होतात. आणि हा आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. पण यार, ट्रेनच नाही आहे वरती अजून. काय माहिती, सकाळची ट्रेन जायला पाहिजे होती. कोकण रेल्वे, कोकण रेल हिंदीमध्ये लिहिला आहे, मराठीत का नाही लिहिला? कोलाडचा पण ब्रिज व्हायला पाहिजे लवकरात लवकर. भाई भाई, कोलाड आला रे, आला कोलाड आला रे. तेवढा पण वाईट नाही रोड, पण चांगला सुद्धा नाही आहे. अरे थोडा वेळ थांबा रे भेंडी. रस्ते तर एकदम चांगले येतील, सुसाट. झुप झुप झुप. आता थोडी थोडी भूक लागायला लागली आहे. काय माहिती का, कारण की लवकर उठलो होतो आपण म्हणून. आपला गाव मुटवली. सर्व गाव आपली गेली. गंगेवाडी, माकटी, मुटवली. वेलकम टू माणगाव गाईज. सकाळ सकाळ पोहोचलेलो आहेत आपण माणगावला. वाजलेले आहेत 7:40. कसा झाला प्रवास माणगावपर्यंत समजलंच नाही. अजून आपण नाश्ता करायला सुद्धा नाही थांबलो. तर 5 मिनटाचा ब्रेक घेतला होता पाय मोकळे करायला. त्यानंतर कंटिन्युअस आपण करतोय राईड, आपली सोलो राईड मुंबई टू देवगड. माणगावमध्ये फक्त ट्रॅफिक नको पाहिजे आपल्याला. ट्रॅफिक नको पाहिजे. ओ माय गॉड, आपण एवढे मोठे रायडर तर नाही आहे. तर बाजूने जायला आपण
तुम्हाला खालू भाज्या पाहिजे असेल रायगडमध्ये तर वडगाववाल्यांना कॉन्टॅक्ट करा. हे बघा नंबर समोरच आहे. फ्री में एडवर्टाइजिंग करते भाई हम लोग. गाइस आपण पोचलेलो आहेत लोणेरेला. लोणेरे परशा का गाव आहे. तर गाइस आता आपण पोहोचलोय वीर स्टेशनच्या पुढे थोडा. आणि आता तुषारचा गाव येणार आहे थोडा पुढे. आणि चिपळूण इथून फक्त 99 किलोमीटर आहे. तर आपण आता पोचलोय वौरला. तासगाव वीर स्टेशनच्या थोडंसं पुढे पोचलो आपण तुषारच्या गावाला. प्रशांतचा पण गाव केला, तुषारचा पण गाव केला. आता आमच्या दोघांची गाव आहे, प्रथमेश आणि माझा. खेड 48 किलोमीटर्स. वेलकम टू फुलापूर. लेफ्ट गेलात वरून तर महाबळेश्वर आणि युटर्न मारून रिटर्न महाडला, सरळ रत्नागिरी. आणि हा आहे फेमस पोलादपूरचा ब्रिज. Oh my god, oh my god. आता येणार आहे कशी घाट. तर गाईस बोगदा, कशेडी बोगदा. We are entered now. गाईस पोचतोय आपण आता कशेडी बोगद्यामध्ये. आणि आपण रील पण काढूया थोडीशी. Yes, we are now entered in Kashidi Bogda. असं वाटलं भाई साफ एकदम उजेड झाला. असं वाटलं रात्री निघालं सकाळी पोहोचलो गोव्याला. मस्त मस्त. आता
भेटतो पुढे चिपळूण वगैरे ना. आता खेळ आहे ना, त्यानंतर चिपळूण वगैरे बघा जसं भेटलं असेल तर आपण करूया ब्लॉग. भेटलो आपण ड्राईव्ह मारला असता तर जातून गाव आलाय सगळं म्हणजे गाव यायचं बाकी आहे. आणि माझ्यासोबत कंटिन्यू चिपळूण का चिपळूण बनवतच होता. झालेला आहे. कोण चिपळूण तर आता फायनली आपलं गाव जवळपास आलंय. स्थळे आता इकडून एक रोड जातो डायरेक्ट कोल्हापूरला. आणि एक आपल्या गावाला आणि सरळ गेलं तर कणकवली. कणकवलीला पण जायचंय. हा 5 मिनिटच्या नंतर आहे. जायला लागला माझा. आठशेचा बरा 800. हां 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 अच्छा लिमिट आहे. ठीक आहे चालेल तेवढा भरा मग. असं का हो? हां तर गाय समीर दादा आलाय आपला आणि थांबलाय तिकडेच. बाकीचे कुठे गेले? अबे गाडीत का नाही गेला तू? गाडीत का नाही गेला? अबे बॅग जागा नाही म्हणून तर द्यायची होती गाडीमध्ये. हां अरे माझे बोचे दुखायला लागले. हां टाकलाय. तर आता आपण चाललो आपल्या गावाला. बघा देवगड 40 किलोमीटर अजून खूप आतमध्ये आहे. हां अजून अर्धा
कुठे लावू पुढे लागतो कुठे लावू खाली लागतो कुठे पण हा झाडाखाली लावून दे. क्या रे काय रे? हा अचानक काय यार? आता सुट्टी आहे ना होय 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 पंप आणला तो काय आणला किती पडलो 22,900 खूप पाणी 400 450 होय होय हे काय रेती रेती ठेवली आहे रे रेती रेती टाकून ठेवले This time I want you.